बाबा. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू अभिजीतसाठी, जिथे अगदी कुठल्याही स्पॉट वरती पडतो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र अगदी निघून जाते निर्धाव चेंडूसाठी. मॅचला झाली सुरुवात, जिथे आपण पाहिलं तर अर्थातच हो यावेळी देखील लॉफ्ट केलाय खेळाडू आहे, मात्र चेंडू अगदी निघून जातोय. 4 धावेसाठी अप्रतिम फटका येतोय चौकार. आमचे दीपकजी कळंबे साहेब देखील आज अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. आमचे अर्थातच समालोचक स्पॉन्सर दीपकजी कळंबे साहेब यांचं देखील मनापासून अधिक स्वागत. वेलकम साहेब. विनंती करेल आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. दीपकजी कळंबे साहेब आमचे समालोचक स्पॉन्सर, ज्यांच्या माध्यमातून कॉमेंट्री स्पॉन्सर करण्यात आली आहे. कॉमेंटेटर्ससाठी महत्त्वाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी करण्यात आलं आहे, ते या व्यासपीठावरती मी विनंती करेल दीपकजी कळंबे साहेब आपण देखील या विराजमान होऊन घ्यायचं. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. जागा सोडली आहे, एक चौकार लगावला आणि त्यानंतर असं वाटलं की धावसंख्येमध्ये आणखीन गती येईल की काय, मात्र या प्रश्नाचं उत्तर भेटण्याआधीच मात्र उत्तर जो उभा होता तो मात्र चालला पॅव्हिलियनच्या दिशेनं. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव जरूर प्राप्त होते. या एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 5 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचते. धावसंख्या 5 असताना किरण आला बॅटिंगसाठी. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. हो यावेळी देखील फटका अगदी दिशा दिले या चेंडूला, जिथे आपण पहिले डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. एका धावेच्या मदतीने 6 या आकड्यावरती सध्या मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले. 6 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपण्यासाठी फक्त एक चेंडू अजूनही बाकी असेल. 1 टू गो. आज खऱ्या अर्थानं सुजितची मजा आहे. प्रत्येक संघामध्ये खेळण्याचे चान्स त्याला भेटतोय. पुढे केल्याचा प्रयत्न, टॉप एज होती, निघून जातोय डिक्लेअर मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 7, लॉस ऑफ दी 1. आज सुजित शिवाय आज बॅटिंग नाही, आज फक्त फिल्डिंग करावी लागणार आहे सुजितला. आज मजा आहे त्याची. सगळ्या टीम मधून फिल्डिंग भेटेल. प्लेयर कमी असतील, आमच्याकडे मागणीनुसार प्लेयर पुरवले जातील. बरेच टीम आज आपण पाहिले तर कमी खेळाडू असले तरी खेळतात, मात्र ते महत्त्वाचे आहे त्यांच्यासाठी. 10 जण असले, 5 जण असले, 7 जण असले तरी आम्ही आमची टीम थांबवणार नाही आहोत. आम्ही एंट्री नक्की देणार, कारण की आम्हाला जेवढे खेळाडू आहेत आमच्या गावासाठी खेळणारे तेवढ्या खेळाडूंवरती विश्वास आहे. आणि बाकीचे खेळाडू ते एक्स्ट्रा घेऊन खेळत असतात, मात्र खेळणं महत्त्वाचं आहे. तुम्ही पराभूत झालात तरी चालेल ना, 100 वेळा हरलो तरी चालेल, पण हा नाद सुटणार नाही आहे. असा क्रिकेटचा नाद आहे हा. अगदी धावसंख्या अगदी 7 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकाच्या अखेरीस गोलंदाज येतोय शशी.
तांबे ना आले ते ना गुडलेन स्पॉट वरती जिथे आपण पाहिलं तर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय अगदी निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 2 ला झाली सुरुवात. या विकेटला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड विकेटला आहे खेळाडू अस्करले अगदी अप्रतिम फेकी वड थ्रो अप्रतिम अगदी डायरेक्ट हातामध्ये. बॅकफुटला जाऊन यावी मात्र हुक केला खेळाडू पोहोचेल का वन बाउंड चेंडू पर्यंत जातोय गॅदर केला फेक केल तोपर्यंत फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 9 या आकड्यावरती 9 धावसंख्या. शॉर्ट पूल यावी मात्र चेंडू हवेमध्ये डीप स्क्वेअर ग्रीजन आहे खेळाडू चेंडू खाली कॅच होतीये ड्रॉप कॅच सुटा सपना तुटा दिल भी तुटा आणि धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 11. अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त धावसंख्या अगदी 11 या धावसंख्येवरती. यानंतर विनिंग टीम मध्ये होईल मॅच. त्यानंतर होईल लोहारवाडी विपक्ष कराड टेनिस क्रिकेटचा श्रीमंत खेळाडू संघ गोटेवाडी असे या 2 संघांमध्ये होईल मॅच. 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती 11. येस यावेळी मात्र अगदी सोडून दिल्या पंच शहानिशा करतायत. वाईट +1 आहे का अंपायर नाहीये थँक्यू. अगदी वाईट बॉल वाईट येस थँक्यू. ही वेगळी आदा आहे अंपायरची वाईट देत असताना. हो यावेळी मात्र सुरेख फटका हवेमध्ये आहे खेळाडू मागे मागे कॅच आणखीन एक होतीये ड्रॉप. त्याच रिझन मध्ये तब्बल 2 कॅचेस झाले ड्रॉप. चुकी त्या जागेची की खेळाडूची मात्र चूक ती चूक आहे आणि अखेरीस निघून जाते 2 धावेसाठी आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या एका धावेच्या मदतीनं 13 धावसंख्या 13. यावेळी मात्र अगदी बॅटीची टॉप एज अगदी पुन्हा डिक्लेअर मध्ये 1 धाव आणि आता धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तब्बल आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला 3 आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये राजू खंग सर यांचा देखील आवाज तुम्हाला भेटेल ऐकायला. धावसंख्या चेंडू झाले 3-2 माफ करा 2 जी चूक होती ती दुरुस्त केली.
हो, सोडून दिल्या पुन्हा अंपायर वळले. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव आणखीन ऍड होते. आता धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 15 या आकड्यावरती. 2 चेंडू तब्बल झालेले आहेत आणि 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळी मात्र अगदी विकेटचं पतन. बॅटर बॅक टू डकआउट. मिडल स्टंप बाजूला काढली जाते. चेंडू स्टंपला टपली मारून निघून जातोय आणि फलंदाज बॅक टू डकआउट. मी विनंती करेल सर्व मॅन ऑफ द मॅच आम्ही देतोय व्यासपीठावरती. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनंती करेल राजू आप्पा. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आधिक. तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निखिल. चौथ्या मॅचचा शुभम. सर्व मॅन ऑफ द मॅच प्लेअर आपण या. सर्व मॅन ऑफ द मॅच मी प्लेअर विनंती करेल. पहिल्या मॅचच्या अर्थातच आप्पा. दुसऱ्या मॅचचे आपण पाहिले तर अधिक. तिसऱ्या मॅचचा आपण पाहिले तर अर्थातच निखिल आणि त्यानंतर शुभम. आपण सर्वांनी या. शुभमने डेडिकेट केले मॅन ऑफ द मॅच. ओह, यावेळी चेंडू आपण पाहिलं तर अगदी गुडलेन स्पॉट वरून विकेट किपरच्या अगदी हातामध्ये जातोय. जिथे आपण पाहिलं तर धावसंख्या अगदी स्थिर राहते जी आपण पाहिली तर 15 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3 ला मात्र सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण पाहिली तर धावसंख्या थोडीशी थांबली आणि ती थांबलेलीच राहिले. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर नाराज आहे कारण की नॉन स्ट्रायकिंगला शेवटपर्यंत राकेश उभा राहिलाय. किरण नॉन स्ट्रायकिंगला शेवटपर्यंत उभा राहिलाय कारण की किरणला स्ट्राईक जास्त भेटली नाही आणि किरण सारखा फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला काय करत होता एवढा वेळ हा प्रश्न झाला उपस्थित. आणि धावसंख्या राहिले कमी. अर्थातच आहे फक्त 15 आणि 16 धावेचा आहे टार्गेट. यानंतरचा टॉस या अर्थातच लोहारवाडी माफ करा विनिंग टीम मध्ये यानंतरची मॅच खेळली जाईल. देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅच प्लेअर या. आपण या मॅन ऑफ द मॅच प्लेअर. वेल प्लेड. आप्पाच्या गोलंदाजीमध्ये अजूनही 30 धारे 30 अचूकत्या. एच फक्त नंबर आहे. बाकी आप्पा अगदी अजूनही त्याच वेगानं गोलंदाजी करतात. तर सेकंड मॅन ऑफ द मॅच यावेळी दिली जाईल. येस निखिल यानं देखील आज निखिलची जर्सी या संघाची जर्सी अगदी अट्रॅक्टिव्ह राहिली आहे की सकाळपासून ही जर्सी आज या स्पर्धेमध्ये अट्रॅक्टिव्ह राहिली आहे. अप्रतिम जर्सी प्रिंट आहे ही. कलर देखील अप्रतिम आहे. पॅटर्न देखील क्लास आहे. वैभव या एनर्जी स्ट्रिंग. ही स्ट्रिंग अशी शेक करा मग टोपण खोलायचं. आपण घेऊया सन्मान. मी विनंती करेल राजू कंग सर आपल्या शुभहस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. व्यासपीठावरती आमचे समालोचकचे स्पॉन्सर आमचे सन्माननीय आदरणीय दीपकजी कळंबे साहेब आहेत. त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. मी राजू सर विनंती करेल आपल्या शुभहस्ते सन्मान केला जाईल आदरणीय दीपक दादा यांचा. आमचे समालोचक स्पॉन्सर त्यांच्या माध्यमातून. बॅटर या लगेच आमचे समालोचक स्पॉन्सर
सन्माननीय दीपकजी कळंबे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो. थँक्यू सो मच दीपक दादा. तुमचं प्रेम, तुमचा आपुलकीची थाप ही अशी सातत्याने आमच्या पाठीशी राहो, असोसिएशनच्या पाठीशी राहो. थँक्यू सो मच. त्याचबरोबर राजूदादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आणखीन एक सन्मान गणेशजी मोहिते साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय गणेशजी मोहिते साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमची अर्थातच एक डॅशिंग व्यक्तिमत्व, एक हँडसम पर्सनॅलिटी गणेश दादा मोहिते यांचा सन्मान केला जातोय. अमोलदादा मोहिते देखील आज उपस्थित आहेत. मी विनंती करेल अमोलदादा मोहिते यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. मी विनंती करेल सोमादादा आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येईल अमोलदादा मोहिते यांचा. यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येतोय. थँक्यू सो मच. आमचे सन्माननीय तुषारजी मोहिते साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. आणि आमचे संभाजी मोहिते साहेब देखील आज अतिथी कक्षामध्ये आहेत. मी विनंती करेल दादा आपल्या शुभ हस्ते आदरणीय संभाजी मोहिते साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. राजू सर विनंती करेल हा सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जाईल. मॅचला झाली सुरुवात. आमच्या उमर कांचनचे शाखा प्रमुख सन्माननीय साहेबराव मोहिते साहेब देखील आज या स्पर्धेला उपस्थित आहेत. साहेब मी विनंती करेल आपण असाल तर आपण देखील व्यासपीठावरती या प्लीज. आपलं देखील मनापासून अधिक स्वागत असेल. धावसंख्या अगदी 2. सागर आहे गोलंदाजीसाठी. यावेळी मात्र अगदी अप्रतिम ड्राइव्ह पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर करेल बाउंड्री. निघून जातोय 4 धावेसाठी. येतोय चौकार. या चौकारानं संघाच्या धावसंख्येला भेटल्या आकार जी जाऊन पोहोचते अर्थातच 6 या आकड्यावरती टार्गेट या मॅच मध्ये दिल्या. अवघ्या 16 धावा करायचे. 6 धावा झालेल्या 10 धावेची आहे गरज. नॉट अ नेम. सध्या आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू या ब्रँडची अमितराज स्पोर्ट्स ब्रँडची बॅट यूज करत असून त्याच स्पोर्ट्सचे ओनर आहेत अमितराज दादा. ते देखील आज या स्पर्धेला आहेत उपस्थित. ओहो यावेळी बॅट स्विंग केले. जिथे आपण पाहिलं तर अगदी वाईडी शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न. सागर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये अगदी धारे अचूक त्या वेगवाने चतुर चालाक आणि कंट्रोल आहे आतापर्यंत गोलंदाजीमध्ये. अप्रतिम गोलंदाजी. लायसन असेल तरच तिघे बसा. पुढे हवालदार आहेत. आमच्या स्टेजवरतीच पोलीस साहेब आहेत. एक धाव कंप्लीट. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या लेग बाईच्या स्वरूपामध्ये एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते अगदी 7 या आकड्यावरती. आज पाडवा हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा. नशीबवान आहोत हिंदू आहोत. आपला नवीन वर्ष ना नॉनव्हेज चिकन खाऊन ना दारू पिऊन होतो. आपल्या नवीन वर्षाला असतात पोळ्या. या गोष्टीचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे की आपल्या नवीन वर्षाला पोळ्या खीर गोडवा असतो. यावेळी मात्र अगदी उछाळली चेंडू आपण पाहिले तर मिड ऑन रिजन मध्ये फर्स्ट सेकंड सारे गम अगदी एन्जॉय केला जातोय. हा पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 लॉस ऑफ दी 1.
अखेरीस गोलंदाजाचं नाव शोधून काढले जे आहे स्वप्नील आणि सध्या गोलंदाजी बॅट्समन येते स्वप्नील आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर तेजस. चुका करतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. संघाची धावसंख्या अगदी स्थिर आहे जी आपण पाहिली तर अगदी 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 ऑन अ स्कोर कार्ड. आज यावेळी मात्र अगदी कदाचित चेंडू कुठे चालला, लेट सी. ओहो, फक्त एक धावे. The 8 on a score card. उचललाय, क्रॉस बॅटेड, निघून जातोय. ओहो, काय घडलंय 6 धावेसाठी अगदी खेळाडू अगदी बाहेर गेलाय. वॉट एफर्ट्स, वॉट अ स्ट्रोक. अलग करने का कुछ झलक स्ट्रोक. वार नव्हता, पलटवार होता, क्लास होता, लाजवाब होता, खास होता, अप्रतिम होता. शॉर्ट आर्म पुल आहे, खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचेल का, तोपर्यंत वन बाउन्स. अगदी चेंडू पकडला जातोय आणि एकच धाव केली जाते कंप्लीट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15. स्कोर झाला लेवल, फक्त एक धाव हवी आहे. स्कोर इज लेवल. साळ शिरंबे संघ कॅप्टन या. साळ शिरंबे संघाचे कॅप्टन प्लीज या. सुरेख फटका, अगदी ब्लॅक स्क्रीन, वन बाउंड. चेंडू गॅदर केलाय मात्र तोपर्यंत मॅच होते फिनिश आणि विजयाची एक धाव केली जाते कंप्लीट. आणि तदनंतर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये विजेता होतोय अर्थातच